हाय गाईज, मी जगदीश तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आज मी चाललो आहे खंडोबा मंदिरमध्ये आणि तुळजाभवानी माताचे दर्शन घ्यायला। तर सर्वांनी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला एक लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लवकरच आपले 1000 सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत मंडळी। तर चला मग बघूया। आता आपण आज चाललो आहे बाईकने, आता वाजले 4 सकाळचे। तर चला मग बघूया। तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मंडळी, आपण चाललोय आता, हे बघू शकता 6 वाजलेत। आपण 4 वाजता घरून निघालो होतो मंडळी। तुळजाभवानी आणि खंडोबा मंदिर हे आपलं कुलदैवत आहे, तर हे यांचे दर्शन नक्कीच घ्या मंडळी। ठाणे ते घेऊन जेजुरीपर्यंत हा प्रवास आपण बाईकनेच करत आहोत। तर हे तुम्ही बघू शकता, इथे एक धबधबा बघा मंडळी। हे जे आहे हा परिसर आसनगाव मधील आहे आणि आपण आता सोलो राईड करत आहोत। आपल्यासोबत कोणच नाही, आपण एकटेच आहोत। तर मंडळी, आता आपण आसनगाववरून इथे लोणावळ्याला आलो आहे। लोणावळ्यामध्ये हा परिसर तुम्ही बघू शकता, किती सुंदर असं दृश्य इथं बघायला भेटलं। खूप पर्यटक इथं आले होते आणि इथे सेल्फी काढून खूप आनंद लुटला आहे आणि खूप मजा आली मंडळी। माझं हेच म्हणणं आहे की आपण सोलो राईड देखील केलीच पाहिजे मंडळी। जेजुरी मंदिर हे खंडोबा मंदिर हे आपल्याला पुण्यामध्ये सासवड इथे आहे, तर आपण जाणार आहोत तिकडे। तर मंडळी, तुम्ही इथे बघितला माझ्या पाठीमागे धबधबा आहे, खूप छोटा आहे, खूप छान वाटलं। हे बघा, इथे गावाकडे आलो तर खूप मजा येते, हे बघू शकता। आता आपण चाललो आहे जेजुरीला। कानिफनाथ मंदिराचं दर्शन नक्कीच घ्या, जेजुरीच्या अलीकडेच आहे। खूप मजा आली। चला मग भेटूया जेजुरी गडावर। मंडळी, आपण आता आलो आहे गडावर। आता इथं अजून थोडं डोंगर आपल्याला चढायचं आहे। हे इथं तुम्ही बघू शकता, हे किती खालपर्यंत रस्ता आहे। तर चला मग बघूया, भेटूया। तर मंडळी, हे बघू शकता हा परिसर। आपण गडावर आलो, वरती थोडं अजून बाकी आहे, तर आपण प्रवास करणार आहोत वरपर्यंत। तुम्ही हे दृश्य हे बघू शकता, खूप सुंदर असं दृश्य आहे आणि खूप मजा आली मंडळी। हे तुम्ही बघू शकता, इथे गाड्या पण भरपूर पर्यटक इथे आले होते। आता लग्नाचा सीझन चालू आहे, त्यामुळे हे तुम्ही बघू शकता। हे बघा आपली बाईक। चला वर जाऊन भेटूया। हे बघा पक्षी बघा कसे होत आहेत। मंडळी, पोचलो इथे, बघू शकता मी इथे बाईक पार्क केले, 20 रुपये घेतले होते बाईक पार्किंगचे। आता लग्न सराई आहे, तर त्यामुळे इथे ते म्हणजे ज्यांचं नवीन विवाह झालेला आहे, तर खूप गर्दी होती। हे तुम्ही बघू शकता, हा परिसर आहे आजूबाजूचा। इथे मी आलो होतो, पहिल्यांदाच आलो होतो। हे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं मंदिर आहे। या मंदिराला आपण सोन्याची जेजुरी देखील बोललं जातं आणि या जेजुरीमध्ये तुम्ही नक्कीच आलं पाहिजे पाया पडायला। हे आपल्या सर्वांचं कुलदैवत आहे, यांचं नक्कीच दर्शन घ्या। तर मंडळी, पायथ्याशी आपल्याला सर्वात अगोदर नंदी महाराज दिसतात आणि इथूनच तुम्हाला दर्शन घेऊन पुढे वरती जावं लागणार आहे। हे तुम्ही बघू शकता इथे। हे मंदिर पुण्यामध्ये सासवड या परिसरामध्ये आहे, सासवड गावात आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देतो आहे, तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता। मंडळी, इथे राहण्याची सोय देखील आहे, इथे हॉटेल्स देखील आहे। तुम्ही इथे आलात तर तुम्हाला राहण्यापिण्याची सोय पण आहे। तर इथे मंडळी तुम्ही बघू शकता, हे नवीन लग्न झालेलं दाम्पत्य आहे। इथे प्रथा आहे की ज्यांचं नवीन लग्न होतं ते इथे येऊन नवरीला उचलून 4-5 पायऱ्या चढल्या जातात। मंडळी बघा, गर्दी किती आहे। मंडळी, चाललोय आपण आता। हे बघा केवढी गर्दी आहे। थंडगार पाणी बॉटल
तर या मंदिरामध्ये मंडळी 100 ते 200 पायऱ्या असतीलच. काय ठेवायची ठेवा ना सगळे मंदिर. हो टी व्हीमध्ये यायचं राहतं तुम्ही टी व्हीमध्ये. त्यांनी पण इथंच काढलेलं का? इकडे थोडं काम चालू आहे. चला मंडळी, खूप दिवसानंतर आलो, म्हणजे मी पहिल्यांदाच येतोय. हे बघा किती आहे जागरण गोंधळाचे? किती आहे? 500 रुपये काय? ठीक आहे ठीक आहे. तेव्हा आम्ही आलोय. चला आमच्या घरी धंद्या पाण्यात आमच्या प्रपंचात आम्हाला सुख शांतता दे. काय आनंदाने 10 रुपये टाका दोघांनी. आणि चप्पल स्टँडला चपल्या काढा. वर चप्पल चालत नाही नवरदेव. हॅलो मंडळी, आपण आलो आहे आता फायनली. बघा जरा इकडून जायचं वाटतं. चला जाऊया दर्शनासाठी. गेट क्रमांक 1, 100 रुपये दर्शन पास. जाऊया थोडं पुढे जाऊया, बघूया कुठे काय. बघा किती गर्दी आहे. हे बघा इथे लिहिले मोफत दर्शन रांग. तर या साईडला जाऊया, बघूया. खूप चांगलं वाटतं. मी पहिल्यांदाच आलो आहे. मी पण सर्वांनी मोफत नक्कीच या. हे बघा ही रांग आहे, मोफत रांग. चला मग जाऊया, भेटूया.
मंडळी गर्दी किती आहे. ही मोफत लाईन आहे, मोफत. मंदी काय मंदी मंदी ये मुंह क्यों बाता है चलो उतरना है. एक मिनट. हे बघू शकता मंडळी किती गर्दी आहे इथे. बोला येळकोर येळकोर, जय मल्हार. हे बघा मंडळी, एवढी गर्दी इथे आहे आणि मी पहिल्यांदाच आलो होतो इकडे आणि खूप मजा आली, खूप छान दर्शन झालं. आणि मंडळी इथे बघू शकता, इथे तळी भरली जाते आहे. तर बघा मंडळी कसं करतात. आणि मंडळी या साईडला तुम्ही बघू शकता, इथे फुगडी खेळली जाते आहे. नवरा नवरी खूप एन्जॉय करत आहेत. ते तुम्ही बघू शकता, ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं ते इकडे येऊन खूप धमाल मस्ती करत असतात. तुम्हाला तुमचं देखील नवीन लग्न झालं असेल तर तुम्ही देखील इथं आला असाल तर हा परिसर तुम्ही बघू शकता, किती सुंदर हा परिसर वाटत होता. खूप मजा आली. आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता म्हणून मी काय शूटिंग केली नाही. पण मंडळी तुम्ही इथे प्रत्यक्ष येऊन दर्शन नक्कीच घ्या. आणि हे तुम्ही बघू शकता, इथे भक्तांची खूप अलोट गर्दी बघायला भेटते आहे. इथे फोटोशूट करताना बघत आहेत. आणि हे बघू शकता, हे सोन्याची जेजुरी म्हणजे ही महाराष्ट्राची सुप्रसिद्ध असं हे मंदिर आहे.
तर सर्वांनी बोला एलकोट एलकोट, जय मल्हार, सदानंदाचा एअरकोट. मोबाईल बंद करा मोबाईल आणि मंडळी दर्शन झालेलं आहे आणि आता इथे भरपूर काही गोष्टी घडल्या आपल्यासोबत. आपली गाडी आपण कुठं लावली आहे त्या साईडला लावली आहे आणि आपण आलो या साईडला. आणि आपली चप्पल देखील हरवलेली आहे, तर आपण बघा कोणती चप्पल घातली. पहिल्यांदा आलो म्हणून असं होतं आहे. ठीक आहे, काही नाही, दर्शन झालं. चला मग आता जाऊया आपण तुळजापूर मंदिर, तुळजाभवानी मातेचं दर्शन करूया. तर मंडळी आपण शोधल्यानंतर आपल्याला आपली गाडी देखील भेटली. हे बघू शकता, हे इथे असं तिकीट दिलं जातं, याच्यावर पत्ता होता. आणि आता मी आईस्क्रीम खात होतो. चप्पल देखील आपली भेटली होती आणि आता आपण निघालो आहे. हे बघू शकता, आपण रस्त्यात पेरू घेतला होता, खूप छान मजा आली. आणि हे बघू शकता इथे धबधबा, खूप मजा आली, खूप मजा आली मंडळी. बघा मंडळी धबधबा, खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय मंडळी. तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तर आपण आता चाललो आहे तुळजाभवानी मंदिरमध्ये. मंडळी हे बघा, मेंढरं वगैरे सर्व. मंडळी आपल्या चॅनलवर लवकरात लवकर आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच विजिट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण चाललोच आहे जेजुरीवरून तुळजापूर मंदिरमध्ये. तर हे बघू शकता, ही आपली बाईक आहे. आणि मंडळी खूप पाऊस होता. मी तुळजापूरला पोचलो तेव्हा खूप पाऊस आला. हे बघू शकता इथे पाऊस. तर मंडळी मी रात्रीचे 12:30 वाजता पोचलो होतो आणि मग नंतर मला व्हिडिओ काढायला जमलं नाही. तर तुळजाभवानी मंदिरमध्ये मी दर्शन घेतले. आणि तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.